आज अचानक आणीला घेऊन आम्हाला जावं लागलं हॉस्पिटलला. ते कशासाठी पुढे सांगतेच. त्याआधी माझं ना एक पार्सल रिसीव्ह झालं होतं, ते अनबॉक्स केलं आणि अशा काही प्रोडक्टच्या शोधामध्ये मी बऱ्याच दिवसापासून होती. जसं की मी आता वॉर्डरोब घेतलाय नवीन आणि मला बँगल्स लावायसाठी असा एखादा बॉक्स पाहिजे होता, जो मला मेशोवर मिळाला आणि फायनल मी घेतला. तर असा काही दिसतोय सगळ्या बँगल्स लावल्यावर. आज आणीला बरं नव्हतं, त्यामुळे आम्हाला डॉक्टरकडे जायचं होतं आणि बाहेर एवढी थंडी होती की आम्ही दोघींनी पण छान स्वेटर घातलेले होते. तरी पण मी तिला डबल रॅप केलं आणि असं टॉवेलमध्ये बघू शकताय कसं पॅक करते तिला. ती तरी पण राहत नाही, तरी पण जबरदस्ती तिला पॅक केलं आणि ती बघा कशी बघते. खाली कॅब येतपर्यंत इकडे बापलेकीची लाळ चालू होते आणि मज्जा मस्ती सुरू होती. तर त्यानंतर कॅब आली आणि आम्ही कॅबमध्ये बसलो आणि हॉस्पिटलला पोहोचलो. हॉस्पिटलला पोहोचल्या आणीचं चिडचिड करणं चालू झालं. तर गौरव तिला थोडं घेऊन खेळवत होता. त्याच आमचा नंबर आला आणि आम्ही गेलो डॉक्टरांकडे. सो डॉक्टरांना जेव्हा आम्ही आमचे प्रॉब्लेम सांगितले, आणीच्या बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या की आम्हाला थोड्या तरी डिफरंट वाटत होत्या. सो त्या सांगितल्या तर डॉक्टर बोलले की नॉर्मल आहे आणि लहान मुलांना कॉलिक पेनमुळे सुद्धा चिडचिड होतं. तसंच काही आणीला सुद्धा होऊन राहिलं होतं. सो त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो आणि परत एकदा लिफ्टमध्ये यांचे लाळ सुरू झाले आणि तोपर्यंत झोपून गेली. असा होता दिवसाचा एंड. चला भेटूया, बाय.